टेंशन की रेमेडी धमाल कॉमेडी फुल टू टाइम पास करा चकट भू भू भाई भू भाई भू भाई भू. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी इंजिनियर आदर्श पडझडे आणि तुमच्यासाठी घेऊन आलोय 7 मजली हसवणूक ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फूल 1 हा पॉवर्ड बाय ऑफिसर चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तेव्हा आजच्या हसवणुकीला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. आणि स्वागत करूयात कालच्या आपल्या सिंहासनाधीश जोडीचं. ते थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे बहुतेक. एक टेडी बिअर आहे आणि तारे साहेब आहेत. भाऊंच्या मिसेसचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे तिकडची ती स्पर्धा फार महत्वाची होती त्यांच्यासाठी. 1 मिनिटर, नाहीतर काय झालं असं वेगळं सांगायला नको कुणाला. आणि त्यांच्या लग्नाची सुपारी मिळाली पुष्कर श्रोत्री आणि वैभव मांगलेंना, त्यामुळे ते दोघे तिकडे गेलेले आहेत आज. त्यामुळे 1 मिनिटर तारे साहेब तुम्हालाच करावं लागेल चॅलेंज कुणी केलं तर. सगळ्याच जोड्या आज सुद्धा तयार आहेत तुम्हाला हसवण्यासाठी. आणि आजच्या भागात सुद्धा काही पाहुण्या जोड्या इकडे परफॉर्म करणार आहेत. सगळ्यांनाच देऊयात शुभेच्छा आणि वळूयात आजच्या पहिल्या जोडीकडे. आजच्या भागाच्या सुरुवातीला इथे येतोय एक गुरखा जो रात्रीच्या वेळी घालतोय गस्त. बघूयात मग रस्त्यात त्याला कोण भेटतंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या पहिल्या स्पर्धक जोडीचं. कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. आगे सुख तो पीछे दुख है, आगे सुख तो पीछे दुख है, आगे सुख तो पीछे दुख है, हर सुख में दुख है. आगे सुख तो पीछे, आगे सुख तो पीछे, सुख आगे है. ठीक से गाओ, ठीक से गाओ. हाँ, आगे सुख तो पीछे. हम आगे सुख सुख करते हैं, पीछे से खुश खुश कौन करता है? अरे मूर्खा. मूर्खा नहीं, हम गुरखा है. मी आले निघाले. अगं बाई, मी परत आले निघाले. आले किधर को निकाले? हाँ, किधर को निकाले? इतना रात को तुम किधर को घूमते हैं? तुम बराबर ड्यूटी करता की नहीं हे बघायला आले. ये सोकरी, तुमको क्या लगा नेपाली ख्यालों में खोया और रात को सोया? हाँ, देखो हम ठीक से ड्यूटी करते हैं. देखो अब तुम घर को जाओ, बहुत रात हो गया है. एक तो गोल गोल चांद कर राते. गोल गोल चांद? हाँ हाँ हाँ, आज पूर्णिमा है. पूर्णिमा है नहीं, पूर्णिमा था. 2 महीना पहला खचाक हो गया. खचक? तुमको खचाक नहीं मालूम? नहीं. तुमको खचाक नहीं मालूम? नहीं. लगता है तुम इस एरिया में नया आया है. हम तुमको बोलता है खचाक क्या होता है. खचाक, अरे 2 महीना पहला रात का 1 बजा था, फिर आवाज आया कुत्ता ओरड्या. नहीं, बिल्ली वरड्या. फिर उधर से एक गाड़ी आया. वो गाड़ी में से एक स्वाकरी उतरा. टपक टुपुक टपक टुपुक. ये क्या है? उसने हील वाला सैंडल पहना था. टपक टुपुक खचक खुचुक. अब ये क्या है? उसके पीछे से कोई चल रहा था. चपक चुपुक पचक पचक पचक. अब ये पचक पचक क्या है? आगे चिखल था. वो लड़की अपने घर की तरफ बढ़ा. फिर एक आवाज हुआ. पीछे वाला गा रहा था. नहीं, लड़की ने कंपाउंड का गेट खोला था. गेट बंद हो गया. फिर लड़की ने घर का दरवाजा खोला. स्टोरी में आगे क्या हुआ? स्टोरी में आगे कुछ नहीं हुआ. स्टोरी में पीछे हुआ. पीछे से एक औरत का आवाज आया. ए सोकरी. फिर सोकरी ऐसा मुड़ा और सोकरी का खजा. अभी डरा के नहीं तुम, डरा के नहीं.
चलो चलो बहुत रात होगी, घर को जाओ चलो। ए मैं कुछ डरा वरा नहीं, हाँ होता है, ऐसा होता है। ऐसा होता है, तुम डरा नहीं? तुमको और एक स्टोरी सुनाता है। हाँ सुनाओ। रामिया और श्यामिया का स्टोरी है। रामिया और श्यामिया? रामिया और श्यामिया दोनों महातारी का बूट देखकर ऐसा वापिस आ रहा था। वो रामिया है ना, रामिया वो 1 क्वार्टर में टुन, और श्यामिया है ना वो 2 क्वार्टर में सुनना। सुन आगे क्या हो गया? वो रामिया श्यामिया है ना, वो रामिया श्यामिया को बोला कि इधर पे ये एरिया में भूत है, तू जल्दी इधर से चल। तो श्यामिया बोला अरे दारू पीने को नहीं डरता है तो भूत से काय को डरता है? रामिया उसको बोला दारू चढ़ेगा तो उतरता है, भूत एक बार मानगुटी पे चढ़ेगा तो फिर उतरता नहीं है, तो जल्दी चल। उतने में क्या हो गया? पीछे से एक औरत ने रामिया के खांधे पे हाथ डाला। हंसा। ऐसा 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 हाथ डाला, फिर रामिया खचाक। रामिया का भी खचक हो गया। मैं उधर ही था ना, फिर पुलिस वाला आया, फिर खचाक खचाक खचाक। पोलीस का भी खचक? पण मी तर पोलिसाला मारलंच नव्हतं। तुम कैसा मारेगा? वो पुलिस वाला उस बॉडी का फोटो खींच रहा था, खचाक 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 खचाक, वो वाला खचाक। अरे तुम अभी इधर से जाओ नहीं तो तुम्हारा भी हो जाएगा खचाक। ए नाही बाया, मी काय म्हणते, मी या खचक बिचकला काय घाबरत नाही। हा खचक को आ? काय को? काय आहे ना, भूत कधी भूताला घाबरतं का? वो भी है, कैसा है भूत कभी भूत। इसका मतलब तुम। मीच ती खचक। त्या पौर्णिमा आणि राम्याला मीच मारलं होतं आणि खचक केलं होतं। आता तुझं खचक मी नाही करणार, कारण मला तुझ्या बरोबर जेंगाट करायचं। खचाक मेम साहब, मेरे को माफ करो, मजाक मजाक में मैंने तुमको पहचाना नहीं, मेरे को छोड़ दो, मेरे को अभी शादी करने का है, बच्चा पैदा करने का है। अरे माझ्याशी कर ना शादी, तुझी ड्युटी आणि माझी ब्युटी। आपण याचा मेळ घालू आणि एकमेकांच्या गळ्यात माळा घालू। अगर तूने मुझसे शादी नहीं की तो मैं कर डालूंगी तेरा खचाक। मेरे को जिंदा छोड़ दो, मेरे को माफ करो, मेरे को जिंदा छोड़ दो। अरे ढेपाळ्या, ढेपाळ्या की नाही तू? अरे कित्येक दिवसापासून तुला घाबरवायचं होतं मला, आज चान्स मिळाला। यस। तुम हमारे साथ मजाक कर रहा था? हाँ। अरे नेपाली के साथ मजाक कर रहा था? हाँ। अच्छा हो गया तुमने मजाक किया, नहीं तो फिर से एक बार मैं हार्ट अटैक से मरता था। फिर से मरता था मतलब? अरे 600 साल पहले मैं हार्ट अटैक से ही मरा था। खचक। रेणुकाताई, ओहो, वा, कुशल तू काय मस्त केलंस यार नेपाळी, पूर्ण भाषा सांभाळलीस, विग सांभाळलंस, साऊंड इफेक्ट दिलेस, फॅन्टास्टिक। आणि हेमांगी तुझं ते म्हणजे जे ट्रान्झिशन होतं, गोड मुलगी मग भूत मग पुन्हा गोड मुलगी, खूपच आवडलं। कीप इट अप यार, ऑल द बेस्ट। थँक्यू। निर्मितीताई, आता बघूयात किती गुण मिळत आहेत। रेणुकाताई 10 पैकी 10, निर्मितीताई 10, मागच्या आठवड्यातले 20 आणि आत्ताचे 20, एकूण 40 गुण। जोरदार टाळ्या। आणि त्याचबरोबर मिळालंय सिंहासन। आपला मुलगा शाळेत नापास झालाय याचं खूप दुःख झालंय एका आईला, आणि म्हणूनच ती गेलीये तक्रार करायला शाळेत। आता बघूयात शाळेत निकाल बदलला जातोय का, आणि ही धमाल आपल्या समोर घेऊन येते आजची आणखीन एक पाहुणी जोडी, सुप्रिया पाठारे, आणि त्यांची साथ देण्यासाठी येत आहेत आपल्या सगळ्यांचेच लाडके आणि खूप अनुभवी कलाकार आनंद अभ्यंकर। जोरदार टाळ्या। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पटावा पटावा देह पडला, उपेक्षू नको उपेक्षू नको गुणवंता अनंता। आता फिरलं या सराचं डोकं फिरलं या, डोकं फिरलं या सराचं डोकं फिरलं या, नापास केलं या, पोराला नापास
आहात तुम्ही? इथे काय धिंगाणा चालवलाय माझ्या घरात? हो मी आले म्हणून नुसता धिंगाणा झालाय. माझा नवरा असं तोडफोड झाली असती. तोडफोड? अहो तुम्ही आहात कोण? मी भाल्याची आय हाय. आता हा भाल्या कोण? अहो भाल्या माझा पोरगा, संभाजी निकमाचा पोरगा. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे संभाजी निकमचा मुलगा भालचंद्र माझा विद्यार्थी. आमचा नुसता भाले, तुमचं चंद्र त्याच्या मोर लावू नका. अहो पण भालचंद्र संभाजी निकम तुमचा विद्यार्थी म्हणजे माझा विद्यार्थी तुमचा मुलगाच आहे ना? तोच तो. हा. म्हणजे भाल्याचं नाव भालचंद्र आहे. मग तुम्ही मला का विचारताय? तुम्हीच नाव ठेवलं ते त्याचं. हा आता घरला सगळे भाल्या भाल्या म्हणतात, काय लक्षात राहत नाही हो. किती छान नाव आहे हो, भालचंद्र. भाल्या भाल्या काय करताय? आता हेच बघा, माझं नाव कसं माझ्या आई वडिलांनी बळवंत ठेवलं आणि आतापर्यंत मला ते बळवंत अशी हाक मारतात म्हणून सगळे मला बळवंत म्हणतात. काय म्हणतात? बल्ल्या. काय बोलल्या? बोलले नाही सगळे लोक पोरं तुम्हाला बल्ल्या म्हणतात. माझा भाल्या बोलला ना काय? आय बल्ल्याने मला नापास केलं. आता जातो आणि त्या मास्तुऱ्याचं टक्कूरच फोडतो. म्या म्हणलं थोतरीत देन तुझ्या. हा. मास्तर अशी असं बोलतोस? मग? तू त्याचं टक्कुर फोडणार? नाहीतर काय? तुझी आई काय मेलीये? मी जाते आणि टक्कुर फोडते. सांगा ओ बाई, काय? नापास का केलं? नापास का केलं? अहो तुमचा भालचंद्र एक नंबरचा ढ आहे. ढ, गाढव मधला ढ. अहो त्यांनी काय काय उत्तर लिहिली आहेत मलाही समजत नाहीयेत. अहो मग तुमची अडचण आहे ना ती. एखाद्या हुशार माणसाला सांगा ना. हो. हुशार माणूस असेल तो पेपर बरोबर तपासेल ना. काय लिहिलं चुकीचं पेपरात सांगा. साधा प्रश्न होता, काय? तुमचा आवडता प्राणी कुठला? तर या गाढवानी काय लिहिलं? बोकड. वर काय लिहिलं? बोकडाचं मटण मला खूप आवडतं. बोकडाचे अवयव, कलेजा, पाया. अरे 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 अरे, हा पाया असा असेल तर कळस कसा? अहो तुम्ही त्याच्या हातचं मटण खाल्लं नाही म्हणून बोलताय. तुम्ही एकदा खाऊन बघा, तुम्ही सुद्धा बोलाल माझा आवडता प्राणी कुठला? तर बोकड. बर, आता दुसरा प्रश्न काय होता? काय? वि स खांडेकर काय म्हणाले? काय म्हणला खांडेकर? तिच्या माईल्या त्या वकिलाच्या. अरे कधीपासून माझ्या नवऱ्याच्या मागे केशीवर केशी टाकतो, केशीवर केशी टाकतो. आता माझ्या लेकराच्या मागे लागलाय. अहो तो नाक्यावरचा वकील खांडेकर नाही हो. केशीवर केशी काय? अहो वि स खांडेकर. कोण? वि स खांडेकर. आता ईश खांडेकर काय बोलले ते ये लेकरू कसं सांगणार? अहो वि स खांडेकर खूप मोठे लेखक होते. हा, हो. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार. अहो पण त्यांच्यावर प्रश्न होता तर या गाढवाने काय लिहिलं? काय? राज्याला झोपा आता, असं म्हणाले वि स खांडेकर. माणूस आहे ना, बोलले असते. अरे अरे हो नाही हो बाई, वि स खांडेकरांवर अभ्यासक्रमात एक धडा आहे, त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. पण ही चूक अभ्यासक्रमातली आहे ना, आमची नाही आहे. पर अभ्यासक्रमातली चूक जाऊ द्या. हा. मला मला सांगा, कॉपी करणं ही तर अभ्यासक्रमातली चूक नाहीये. आता माझा पोरगा कापी करतोय ना, तर गप गुमान पी की कापी. कॉफी नाही हो, कॉपी. हा? कॉपी म्हणजे पुस्तकात बघून लिहित होता उत्तर तो. अरे तू माणूस आहेस का ढेकून आहे? आता म्हणला अभ्यासक्रमातला बाहेरच लिहितो, आता म्हणतो अभ्यासक्रमात बघून लिहितो. अरे लेकराने करायचं काय? नापास व्हायचं त्यांनी. हा अन्याय हाय, हा अन्याय हाय. कसला अन्याय? अरे, अन्याय. मला सांग शाळेत पहिला कोण येतो? माझा मुलगा त्र्यंबक. टिंब्या. टिंब्या नाही हो, त्र्यंबक. नाही माझा भाल्या बोलला ना. काय? ह्यांचा पोरगा आहे ना टिंब्या, तो एक नंबरचा काय? शेळपट आहे, शेळपट. हा. पुस्तकातला किडा आहे तो. अहो तो रोज संस्कृत पाठ करतो, गणित सोडवतो, म्हणून तो पहिला येतो. हो, हे तुमच्या अभ्यासक्रमातला. पण आमच्या जीवनातला अभ्यासक्रम त्याला कुठं माहितीये? जीवनातला अभ्यासक्रम काय असतो? म्हणजे बघा, हा. समजा एका जंगलात एक हिर आहे. हीर. ओ म्हणजे हीर रांजामधली हीर. पायतान काढू का? काढू का पायतान आता काढू? काय झालं? अहो हिर हिर. अहो ज्याच्यात आपण पाणी काढतो. विहीर. आता विहीर म्हणलं काय, हिर म्हणलं काय, निघणार काय? पाणी. तेच म्हणलं. तर तुमचा टिंब्या खेळता खेळता त्याच्यात पडला. कशाला त्याला पाडताय? पोहता येत नाही त्याला. हा आता सांगा तुम्ही वाचवणार कसा? मी एक मोठा दोरखंड टाकीन. हा जंगलात काय बी नाही. मी धोतर सोडेन. अरे मूर्द्या लाज वाटते काय माझ्या समोर
माझ्यासमोर धोतर सोडतो? अहो तसं नाही, मी धोतर सोडेन विहिरीमध्ये आणि त्याला सांगेन बाबा रे ते धोतर पकडून वर ये. अरे तुझ्या धोत्राने तुझं तंगड झाकलं नाही जात आहे. ते काय हिरीत जाणार लेकराला वाचवणार? मग काय करू? हा, अशा वेळी माझा भाल्या येणार आणि तुमच्या पोराला डुबकी मारून वर काढणार. काय सांगताय हा, काय? मग तुमचा पोरगा जगल तेव्हा तो संस्कृतनी मराठी शिकल हो. आणि मग पहिला येईल. हो हो हो. आता कोणाला पहिला? भालचंद्र हा? म्हणजे भाल्या. हा, आता दुसरा अभ्यास कर मग. कसला? आता सांगते हा. ना, तुम्ही, हा. तुमचा पोरगा आणि तुमची बायको हं. हाय का गेली सोडून? ओ, आहे ना? हाय का? तर तुम्ही लोक गेले फिरायला रातच्याला हा. आणि दरोडेखोरांनी तुमच्यावर हल्ला केला, अरे बापरे. तर काय करायला सांगा? हल्ला केल्यावर मी मुद्दा मांडीन. तो पण त्या समोरचा गुद्दा मारल. काय तू करायचं? त्यांना धोबी पछाड करून टाक. कुठला पछाड? धोबी पछाड भाल्या करतो ना आमचा. कसा? हे घातलं, हे टाकलं, पाहलं, हे तुमच्या मागे, हे मोरे, हे अहो, गाढवा. काय करताय बाई? अहो असं करू नका. कळलं? कळलं. आता तिसरा अभ्यास कर मग. अरे बापरे, आता मला काय? सांग, रोज खातो काय तू? मी काय खातो? हा. वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर लिंबू तूप आणि जमल्यास अळूचे फतफदे. अरे खद्या, हे समजा तू खातो, पिकवता येतं का? छे पेरणी करता येते? छे, लावणी करता येते? तुझ्या पाडाला पिकलाय आंबा. आंबाबाई पाडाला अरे पिकलाय ये! आंबा. अरे शेतातली लावणी करता येते का? नाही. हे समजा माझ्या भाल्याला करता येतं. मग मला सांग, पहिला आला कोण? बाल्या. हा. मी का म्हणतो बाई, हा? तुम्ही आता एक काम करा, तुमच्या पोराला द्या माझ्याकडे पाठवून. हा. त्याला मी संस्कृत शिकवतो, गणित शिकवतो आणि माझ्या पोराला देतो तुमच्याकडे धाडून. तुम्ही त्याला पोहणं शिका, धोबी पछाड शिकवा. काय? अरे अहो बाबा. कसं आहे, या जगण्याच्या तंत्रामध्ये हे दोन अभ्यासक्रम लय महत्वाचे आहेत. हा, आता कसं जमलं तुम्हाला? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आनंदजींसाठी आणि सुप्रिया पाठारे यांच्यासाठी. आनंदजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे फूबाई फूच्या या मंचावरती. थँक्यू. रेणुकाताई, आनंद, तुमचं मी खरंच विनोदी अभिनय कधीच पाहिला नव्हता ह्या अगोदर आणि तुम्ही इतकं सुंदर काम केलंय. थँक्यू. खूपच मजा आली. आणि सुप्रिया ॲज युजल हाय एनर्जी, एक एक वाक्य जसं वठवायचं तसं तू वठवतेस. सो इट्स ऑलवेज अ प्लेजर टू सी इट. अँड तुम्ही दोघांनी खूप धमाल आणली. थँक्यू सो मच. निर्मितीताई, आनंद, फूबाई फूच्या मंचावर तुला बघून खरंच खूप आनंद झाला मला. क्या बात आहे, काय रिॲक्शन्स होत्या तुझ्या आनंद. Thank you. खूप छान ऍक्ट झाला तुमचा. थँक्यू व्हेरी मच. आणि प्लीज आमच्या सोबत आज बसा. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा. तुमचं मत नोंदवण्यासाठी वोटिंग फॉर्म्स या पत्त्यावर उपलब्ध. तुमच्या जवळच्या वामन हरिपेठे ज्वेलर्सच्या शाखांमध्येही फॉर्म्स उपलब्ध. लवकरच हे फॉर्म्स आपल्या शहरात देखील वितरित केले जातील. आपण आपलं मत www.zmarathi.com या वेबसाईटवरही नोंदवू शकता. याशिवाय 57575 या क्रमांकावर SMS देखील पाठवू शकता. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2011 उत्सव नात्यांचा. वोटिंग लाईन सुरू आहेत 10 सप्टेंबर पर्यंत. तोपर्यंत तुम्ही एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. दोन रोल एक हात. ते नाटक मी विसरूच शकत नाही. त्या नाटकात माझे सप्तरंगी रोल होते. बाई, तुमच्या मेहनतीला हॅट टॉप. तुमची मेहनत काय दिसत होती त्यात माहितीये, म्हणजे 7 वेगवेगळ्या प्रकारचे रोल एका प्रकारे कसे करायचे तुम्ही दाखवून दिले. केकच्या ऐवजी सफरचंद ठेवलं तरीही उंदीर सफरचंदाकडे गेला, उंदरिणीकडे नाही. नंतर मी फणस ठेवला तरीही उंदीर फणसाकडे गेला, उंदरिणीकडे नाही. एकदा तरी उंदरीण बदलून बघायची ना. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. दोन फूल एक हाफ. आणि आता इथे येणार आहे एक विक्रेता, ज्याला रस्त्यामध्ये भेटली एक नटी. आता बघूयात तो काय विकतोय आणि काय धिंगाणा घालतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या स्पर्धक जोडीचं. संतोष पवार आणि किशोरी आंबिये. ढेंगाची का ढेंगाची का ढेंगाची का ढेंगाची का ले 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 ले. अरे 12 महीने में 12 सुपर कट, 12 रुपये में
कमाल है लाट कमाल है लाट कमाल ले 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 ए ले 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 ए ले 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 उठा ले परकर उठा ले परकर उठा ले परकर ले परकर परकर मैं परकर लेने आई मंदिर जाने के बहाने मैं परकर लेने आई मंदिर जाने के बहाने. बाई ते परकर आणि मंदिर समोर काय आहे? शिवाजी मंदिर. तुम्ही काय विकतात? परकर. अरे काय साला सेन्स ऑफ ट्युमर आहे सेन्स ऑफ ह्युमर परकर दाखवा. हे घ्या ना. नाही नाही बाई काय ते सुट्या परकर मध्ये मला नाड्या पटापट भरता येत नाहीत म्हणून मीच घालतो आणि पटापट भरतो. झाले वरून हा घ्या परकर. एक्झॅक्ट माझी साईज आहे. असणारच. तुम्ही फॅन आहेत ना माझ्या. मी फॅन आहे ना तुमचा. कधीपासून? शाळेत असल्यापासून. मी शाळेत असल्यापासून तुम्ही माझे फॅन आहात? ओह माय गॉड. बाईचं हे बहुतेक कॉलेजला गेलंच नाही. सगळेजण मला असंच म्हणतात मी अजून किती लहान दिसते. पण बाई तुम्ही कशा मोठ्या झालात ते मला माहितीये. बस या विषयावर मला काहीही बोलायचं नाही. भाई हाच तुमचा पहिला डायलॉग होता ना तुमच्या पहिल्या प्रायोगिक नाटकातला. बस मला काही बोलायचं नाही. एकच डायलॉग होता तुम्हाला. पण तो एक डायलॉग म्हणताना बाई तुम्ही जी काय माती खाल्ली आहेत ना पहिल्या रो मध्ये बसून बघितलं मी. पहिल्या रो मध्ये अशा मेंदूला मुंग्या आल्या होत्या माहितीये. पण शेवटपर्यंत उठलो नाही मी. का? पायाला पण मुंग्या आल्या होत्या ना. वेल कुठलं नाटक होतं ते? तुम्हाला नाव आठवत नाही? आपल्याला आठवत आहे. आपल्याला तुम्हाला नाव सांगतो थांबा. समद्वीपूच्या त्रिकोणात इस्पिकचा गॉगल लावून टिळक ब्रिजवर बसलेली माणसं गेली कुठे? वाव तुम्हाला नाटकाचं नाव पाठ आहे? पाठ आहे म्हणजे अहो अनाउन्समेंटला घेतलेलं नाव इंटरव्हल झालं तरी संपत नाही. पाठ नाही होणार. पाठ झालंच पाहिजे ते. पण त्या नाटकात माझा काय रोल होता? रोल भाई मी विसरू शकत नाही. असा एकच सीन होता भाई. एकच डायलॉग होता तुम्हाला. पण सीन तुम्ही काय रंगवायचात म्हणजे तुम्ही जीवनाला कंटाळायचात. तुमचं मन असं खलबलायचं आणि तुम्ही लोकांना सांगायचा बस करा. ताबडतोब लोकांनी टाळ्या वाजून सांगितलं तुम्हाला बस करा. पडदा पडल्यावर तुम्ही आतमध्ये गेलात पण मी ऑडियन्स मध्ये होतो. मला माहिती ना लोक काय काय तुमच्याबद्दल बोलत होती ते. काय म्हणाली? लोक बोलत होती कुठून एक एक धरून आणतात कळत नाही. कुठल्या प्रयोगाबद्दल बोलताय तुम्ही? हा तुम्ही कुठला प्रयोग कसं लक्षात ठेवणार नाही का? हा बरोबर एकच प्रयोग झाला होता ना तुमचा शिवाजी मंदिरला. तुला काय प्रयोग संपला मग तुम्ही एकमेकांच्या चुका करता करता भांडलात आणि मग तुमची सगळी टीमच फुटली. ते त्यांचं तिकडे सगळं पाणीग्रहण वगैरे चाललं. बरोबर संगीत पाणीग्रहण. बाई त्या नाटकात तुम्ही काय गायचं आहात ते गाणं अजून माझ्या लक्षात आहे बाई. बाई मी गाऊन दाखवू? स्लीवलेस दाखवा. नाही बाई गाऊन दाखवू म्हणजे गाणं म्हणून. गाणं काय म्हणते ना. बाई कुठेही प्रयोग लावतात. काय लावा गाणं म्हणा. उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा. बाई अजून तुम्ही तशाच बेसूर गाता हो. तशाच मी सांगतो या धंद्याची शपथ घेऊन तुमच्या या गायनामुळे तुमच्या पाणी ग्रहण लागलं माहितीये. होतं असं कधी कधी. हा होतं असं कधी कधी. तुमचं पहिलं व्यावसायिक नाटक. ते नाटक मी विसरूच शकत नाही. त्या नाटकात माझे सप्तरंगी रोल होते. बाई तुमच्या मेहनतीला हॅट्स ऑफ. तुमची मेहनत काय दिसत होती त्यात माहितीये. म्हणजे 7 वेगवेगळ्या प्रकारचे रोल एका प्रकारे कसे करायचे तुम्ही दाखवून दिले. हॅट्स ऑफ तुमच्या मेहनतीला हॅट्स ऑफ. बाई काय काम करायचं तुम्ही. आणि लाफ्टर अख्ख्या जवळच्या टोपलीमध्ये एक लाफ्टर असा होता. एक लाफ्टर होता अख्ख्या नाटकात. तो पण मी दिला होता. है ना बघू कसं दिसतंय बघ. नाही हे खोट आहे. हे खोट आहे. तुमची पहिली सिरियल ना. हे खोट आहे. बाई हे गैरसमज करून घेऊ नका. पण बाई काय तुम्ही त्यात दिसायचाच बाई. असे गोंडू दिसत होत ना. नर्स चालत होता ना. काय दिसतात तोंडावर मास्क लावून. मस्त दिसायचं तुम्ही.
तरी पण तुम्ही मला ओळखलं? बाई ओळखणार ना तुम्हाला, त्या मास्क वर बसलेली मास्की पण उडत नव्हती. मग ओळखणार काय? बरं जाऊ दे, ते जाऊ दे. माझं फिल्म बघितली का तुम्ही एखादी? फिल्म? तुमची फिल्म मी सोडणार? तुम्ही फॅन आहेत ना माझ्या? मग तुमची फिल्म मी कशी सोडणार? काय ते फिल्मचं नाव होतं सांगतो तुम्हाला, सासरा सुनेचा नवरा कोणाचा, अर्थात तांब्याचा विष्णूबाला, सक्का भाऊ पक्का वैरी. बाई मी तुमचं एक मी ना ॲबॉर्शन केलंय. खरंच सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या नाटकाची पिक्चरची सिरियलची नावं ना एकदा सुरू झाली की संपत नाहीत. बरोबर आहे ना माझे ॲबॉर्शन? बरोबर आहे की नाही सांगा? ऑब्झर्वेशन म्हणायचं का तुम्हाला? तेच ते. पण तुमचा पिक्चर मी बघितला, ह्या फुटपाथला उभा राहून त्या फुटपाथला बघितला. फुटपाथला? प्लाझा थिएटरला. हो बघा ना, त्याची प्रीमियर होता बघा. कोण आलं नव्हतं, फक्त तुम्ही आला होता. बरोबर. आणि मागोमाग टॅक्सी आली रिळ घेऊन. ती रिळ उतरवताना रीळ आणि पिक्चर जे काही पडलं ते परत उठलं नाही. आणि तो निर्माता कुठे गेला कुणास ठाऊक. तो काय चड्डे बॉड्या विकतोय. ऍक्च्युली ना तो मूर्खच आहे. त्याला चित्रपटाचा व्यवसाय कसा करायचा ना हेच कळत नाही. आता मी प्रोड्युसर बनणार आणि मी त्याला नाही बाई हात जोडतो, तुम्ही प्रोड्युसर बनू नका. का? अहो आता स्टॉल लावायला या फुटपाथवर जागाच नाही अजिबात. किती बोलता हो तुम्ही? काय झालं? गपचूप तो परकर द्या आणि पैसे किती झाले ते सांगा. काय बाई बास काय, मी तुमच्याकडून पैसे घेणार? तुम्ही फॅन आहेत ना माझ्या? मी पैसे घेणार? पैसे नाही, एक सही द्या फक्त मला. एक सही? पाहिजे तेवढे परकर देतो. 3 डझन परकर द्या. 3 डझन? अच्छा, सेटवर नेऊन विकायचे असतील तुम्हाला? साईड बिझनेस. मग साईड कशाला, मेन बिझनेस करा ना. हे परकर तुम्हीच विका, अभिनय सोडा आणि रंगभूमीवर उपकार करा. रेणुकाताई, कसा वाटला हा विक्रेता? तुमचा दोघांचा ऍक्ट नेहमीच हाय एनर्जीचा असतो, खूप छान गिव्ह अँड टेक असते. पण आज मला थोडंसं वाटलं की मॅडनेस जो अपेक्षित आहे तुमच्याकडून तो थोडासा कुठेतरी कमी होता. म्हणजे काही पंचेस जरा कमी असे ड्रॉप झालेले वाटले. पण अदरवाईज इट्स ऑलवेज व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. कीप इट अप. निर्मितीताई, तुमच्या दोघांचं टायमिंग नेहमीच छान असतं, तसंच आजही ते होतं. छान झाला ऍक्ट, खूप छान झाला. मला खूप आवडला ऍक्ट. वा. बघूयात गुण किती मिळत आहेत. रेणुकाताई 10 गुण. निर्मितीताई 10 पैकी 10. मागच्या आठवड्यातले 20, आत्ताचे 20, एकूण 40 गुण. जोरदार टाळ्या. हुबाई पूजा या पर्वाच्या महाविजेत्या जोडीला मिळणार आहे SK टूर्स यांच्यातर्फे बँकॉक आणि पटाया टूरची संधी. तुम्ही माझे फॅन आहेत कधी? पण लगेच घ्यायचा एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड नाईट लेवल फू बाय फू. 2 फोल 1 हाफ. केकच्या ऐवजी सफरचंद ठेवलं तरीही उंदीर सफरचंदाकडे गेला, उंदरिणीकडे नाही. नंतर फणस ठेवला तरीही उंदीर फणसाकडे गेला, उंदरिणीकडे नाही. एकदा तरी उंदरीण बदलून बघायची ना. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड नाईट लेवल फू बाय फू. 2 फोल 1 हाफ. आणि फूबाई फूच्या राज्याची पाहणी करण्यासाठी आता येणार आहेत राजा आणि रायणीची जोडी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या पाहुण्या जोडीचं. शेखर फडके आणि आरती सोळंकी. मी फूबाई फूचा राजा, मी फूबाई फूची राणी, मी फूबाई फूचा राजा, मी फूबाई फूची राणी. हात हाती घेऊ मस्ती करू आपण दोघे राजा राणी. मी फूबाई फूचा राजा, मी फूबाई फूची राणी. आज शेखर मला खूप आनंद झालाय. का ग?
फू बाई फूच्या मंचावर मी राणी करते. आज पण मला खूप आनंद झालाय. मी या फू बाय फूच्या मंचावरती पहिल्यांदा स्किट करतोय. सुरुवात करायची? सुरू करायचं का? करतो. राणी साहेब, राणी साहेब, राणी साहेब. काय झालं व? अहो या दरबारातली सगळी मंडळी कुठे गेलेत? अहो ती दिल्लीला गेली. दिल्लीला? हो. आम्हाला न विचारता? ह्याला कोण विचारते? बघ ना. काय म्हणण्याचा अर्थ काय होता? नाही काय आहे, काल रात्रीला माझ्याकडे ना प्रधानजी आले होते. रातच्याला तुमच्याकडे काल प्रधानजी आले होते? तुम्ही माझा संशय घेताय? ओ शक. वो शख्स क्यों आया था तुम्हारे खोली में? वो शख्स क्यों आया था तुम्हारे खोली में? ते प्रधानजी मला म्हणले हे सगळं मंत्रिमंडळ घेऊन मी दिल्लीला जायचं का? मग तुम्ही काय सांगितलं त्यांना? मी म्हणलं जावा एकदा. ते फार महत्वाचं नाहीये. मला एक सांगायचं आहे. अहो राणी साहेब, अहो, सिंहासन गायब. कुठे कुठे सिंहासन? ते तुमच्या बुडाखाली असतं ना. तेच गायब झालंय. काय तरी द्यायचं. राणी साहेब, मी सिंहासनाबद्दल बोलतोय, बुडाबद्दल नाही. तुमचं ना तुमचं तलवारीने मारायचं नाही. मारायचं नाही, तलवारीने तुमचा शिरच्छेद करणार होतो, पण अचानक मला आठवलं, काय? अरे चा माझी तलवार पण गायब झाली. तलवाराबरोबर सलवार पण गायब झाली. अरे काय चाललंय काय? एका रात्री तलवार सलवार गायब झाली. इथे सकाळी येऊन बघतोय तर सिंहासन गायब झालेलं आहे. दुपारी इथे येऊन बघतोय तर दरबारातलं सगळं मंत्रिमंडळ गायब. कुठलं मंडळ? मंत्रिमंडळ. मावारचा टिंब कुठे आहे? तो सुद्धा गायब झाला बहुतेक. एक मिनिट. काय झालं तयार मंत्रिमंडळ. ते माझं आहे. बघितलं, आता तयार केलं होतं, हिने लगेच बरखास्त करून टाकलं. काय काय म्हणते? ते फार महत्वाचं नाही. सिंहासन शोधा. शोधा 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 सिंहासन. शोध. काय झालं? मिळालं. खाली तर शिपाई बसले सिंहासनावर. खाली उतर. थांबा, पूर्ण खाली उतर. काय नेपाळी बसले भैयांना सहन करून नेपाळी. अगं असं काय करतेस? हे जे सिंहासन आहे ना, हे फू बाई फूचं सिंहासन आहे. या सिंहासनावरती बसण्यासाठी आहे ना लाफ्टर सीनची गरज लागते, आणि आपलं जे सिंहासन आहे त्याच्यावरती बसण्यासाठी चॅप्टर सीनची गरज लागते. हो, एवढ्या सगळ्या गोष्टी गायब झाल्यात. शयनगृहातलं पलंग पण गायब झालाय. खाटच गायब झाले. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ती हरवले. ती अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्यापासून आज मी लपवून ठेवली होती, तिला तीच गायब झाली. म्हणजे कुठली? माझी आवडती राणी. इथे एक चवळीची शेंग असताना तुम्ही दुसरीकडे जाऊच कसे शकता? कोण आपण? चवळीची शेंग? हो तुम्ही चवळीची शेंग? हो. मग आपल्यात भोपळा कोणाला म्हणतात? तो भोपळा फेकून मारे ना. अहो तुमच्या चारित्र्यापेक्षा ना ते उंदराचं चारित्र्य बरं. हे उंदीर काय मध्येच आता? मी ना एकदा प्रयोग केला हा. होता. एके ठिकाणी उंदरीन ठेवली, हा. एके ठिकाणी केक ठेवला, हा. आणि उंदराला सोडलं तर उंदीर केक कडे गेला, उंदरिणीकडे नाही. नंतर मी केकच्या ऐवजी सफरचंद ठेवलं तरीही उंदीर सफरचंदाकडे गेला, उंदरिणीकडे नाही. नंतर मी फणस ठेवला तरीही उंदीर फणसाकडे गेला, उंदरिणीकडे नाही. काय? एकदा तरी उंदरीण बदलून बघायची ना. मग तो केक का खातो, तो फणस का खातो, हे लक्षात आलं असतं तुमच्या. काय 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 होतं तुमचं? काहीतरी वाचतंय बघा ना, मला ऐकू येतंय. अरे बाब्या, माझ्या बाब्या रे, कशाला मिस कॉल करतोय? अरे बाब्या, माझ्या बाब्या रे, कशाला मिस कॉल करतोय? कशाला मिस कॉल करतोय? कशाला मिस कॉल? मिस कॉल एवढा असतो? कोण करताय तुम्हाला मिस कॉल? प्रध्या. अरे प्रध्या. ए, हा प्रध्या कोण? प्रधानजी. प्रधानजी तुम्हाला मिस करतायत, मिस कॉल देतायत? मग मला फोन करा, सांगता मला का फोन करत नाहीये? अहो त्यांचा बॅलन्स गेला असेल. माझा बॅलन्स बिघडत चाललाय आता. मला फोन का नाही करतायत? ते सतत ना तुमचं नेटवर्क डाऊन असतं हा. ना, तुम्ही टॉवर चेक करा, टॉवर मी त्यांच्याशी बोलते. हॅलो प्रधानजी. प्रज्ञानजी लक्षात येते बरं का माझ्या. हा, पटकन बोलायचं, मुद्द्याचं बोला. मुद्दे मुद्द्यात द्याचं काय उद्या बोलणार आता? नाही नाही, बोलते बोलते. काय काय? कुणी कुणी? समजे का? खजिना.
खजिना जनतेनं लुटला. तुम्ही कसे बरे आहेत ना? जेवलात का? मिस यू टू. काय? मिस कॉल दे तू. ठेव तू फोन ठेव. अच्छा, फोन ठेव. काय म्हणत होते ते? काय खजिना बिजिना म्हणजे काय बोलले काय? ते म्हणले हा आपला जो माल होता ना जनतेचा, जो आपण लुटला होता, हा. ते प्रधानजी ट्रक मधून ना दिल्लीला घेऊन जात होते. हा. जनतेला कळलं हा माल त्यांचा आहे, त्यांनी ट्रकच लुटला. अरे 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 अरे. आता मी झोपायचं कुठे? प्रधानजींनी निरोप दिलाय. काय? जनता जागी झाली. तुम्हाला कायमचं झोपवण्याच्या आधी तुम्ही सगळं गाठोडं बांधा आणि निघा. हे काय करतोय? सगळं गायब झालंय. हा. आता फक्त कल्पनाच करावी लागणार आहे. हे गाठोड हा, निघतो. निघा. टाटा. टाटा काय करताय हो? आ? तुम्ही येत नाही? तुमचं काय? ते प्रधानजी म्हणाले तुम्ही इथून गायब झाले ना की माझं काय तेच बघतील. बरं ठीक. काय? रेणुकाताई, वा 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 शेखर, तुम्ही फारच विनोदी आहात हो. खरंच मस्त मजा आणलीत तुम्ही. आणि आरती ॲज युजल. म्हणजे क्या बात है, खूपच मस्त झालं. निर्मितीताई, खूप छान झाला ऍक्ट तुमचा, मजा आली मला. आणि आतापर्यंतचा स्कोर असा झाला आहे की संतोष पवार आणि किशोरी आंबिये ही जोडी जरी आज सिंहासनावर बसलेली नसली तरी 20 पैकी 20 गुण मिळवून त्यांनी बरोबरी केलेली आहे कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी यांच्याशी. त्यामुळे त्यांना आणखीन एक संधी आहे सिंहासन मिळवायची, पण त्यासाठी त्यांना करावी लागणार आहे सिंहासनाची लढत. पण या छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फोल 1 हाफ. तो वाघ असा मस्त पेग भरत असतो. वाघ असा पेग धरून असा तोंडाला लावणे काय म्हणतात, वाघोबा. उंदीर म्हणतो वाघोबा काय दारू पिताय, चला बाहेर चला, जंगल किती सुंदर आहे. वाघ असा ग्लास ठेवतो आणि फाडकन मारतो. तो हत्ती म्हणतो का त्या बिचाराला मारतो? तो सांगते तुम्हाला बाहेर चला, जंगल किती सुंदर आहे. अरे काय नाही, स्वतः गांजा मारून येतो आणि उगाच जंगल फिरवत बसतो. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू. 2 फोल 1 हाफ. दोनही लढाऊ कलाकार आता एकमेकांच्या समोर आलेले आहेत. तेव्हा आता जास्त न बोलता लगेच परफॉर्मन्सला सुरुवात करायची आहे. पहिली संधी तुम्हाला. एक किस्सा सांगतो. आम्ही एक एकांकिका करत होतो. थोडी गोष्ट सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतो. त्यात एक सरपंच असतो जो गावाला खूप लुबाडतो. शेवटी तो पकडला जातो आणि अख्खे गावकरी बसलेले असतात समोर. सरपंचाला असं बांधून ठेवलेलं असतं. पोलीस पाटील असतो तिकडे आणि एक एक गावातला एक एक जण उठून म्हणतो, याला मारा, याला दगडाने ठेचा, फाशी द्या, याची चापकाने चामडी लोळवा, असं सगळं डायलॉग्स असतात. तर त्याच्यात आमचा एक मित्र होता, खूप अतिहौशी होता. त्याचं वाक्य होतं, याची चापकाने चामडी लोळवा. तर जसं शेवट आला, सगळ्यांची वाक्य सुरू होणार आता, तेव्हा तो फुल याच्या उत्साहात आला आणि असा जसं याचं वाक्य व्हायचं, याला मारा, की हा उठायचा, याला ठेचा, याला फाशी द्या, आणि शेवटी ह्याचं वाक्य आलं, याची आणि शेवटी तो ओरडला, याची चापकाने चामचे चोचवा. याच्यावरती सरपंच जो असा बांधलेला होता तो असा निघून गेला. तिथेच एकांकिका पडली होती आमची. आणि आता संतोष पवार. माझ्याकडे मनुष्य प्राण्याचे नाही पण पशु प्राण्यांचे जोक आहे, तो सांगतो. एकदा हत्ती असतो, हत्ती तो तंबाखू मळायला घेतो. तंबाखू मळतोय सोंड्याने मळतो, आपला मळतोय तोंड वर करून तो आत टाकण्यात उंदीर धावत येतो. हाथी जी यार क्या तंबाखू खा रहे हो, बाहेर चलो देखो जंगल कितना सुंदर है. हाती लगेच तंबाखू टाकून देतो, चल 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 बघूया बघूया. बाहेर निघतात, त्या रस्त्यात कोल्हा दिसतो. कोल्हा तिकडे सिगारेट ओढायला सुरुवात करणार, इतक्यात ओढत, कोल्होबा
अरे काय सिगारेट ओढतायत, बाहेर चला बघा जंगल किती सुंदर आहे. काय सांगतो, लगेच सिगारेट टाकून देतो, चल पळा 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 पळतात. निघता 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 वाघ दिसतो. तो वाघ असा मस्त पेक भरत असतो. वाघ असा पेक भरून असा तोंडाला लावून इकडे ओढतात, वाघोबा. उंदीर म्हणतो, वाघोबा काय दारू पिताय, चला बाहेर चला, जंगल किती सुंदर आहे. वाघ असा ग्लास ठेवतो आणि फाडकन मारतो. तो हत्ती म्हणतो, का त्या बिचाऱ्याला मारतो, तो सांगतोय तुम्हाला बाहेर चला, जंगल किती सुंदर आहे. अरे काय नाही, स्वतः गांजा मारून येतो आणि उगाच जंगल फिरवत बसतो. दोघांनीही तगडे परफॉर्मन्सेस केलेले आहेत आणि आता परीक्षा आहे परीक्षकांची. नमस्कार, मी भार्गवी चिरमुले. मी मंगेश देसाई. आम्हाला भरपूर मतांनी विजय करण्यासाठी आम्हाला SMS करा आणि त्यासाठी टाईप करा FBF स्पेस आणि आमचा कोड नंबर आहे 1. आणि आम्हालाच विजयी करा. आमच्या जोडीचा कोड नंबर आहे 1. नमस्कार, मी किशोरी आंबिये. आणि मी संतोष पवार आणि आमचा कोड नंबर आहे 2. आम्हाला विजयी करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये टाईप करा FBF स्पेस 2 आणि पाठवून द्या 57575 वर. त्वरा करा, लवकर करा आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा. आमचा कोड नंबर आहे 2. नमस्कार, मी कुशल बद्रिके. मी हेमांगी कवी. आमच्या जोडीला विजयी करण्यासाठी टाईप करा FBF स्पेस आमचा कोड नंबर आहे 3 आणि पाठवा 57575 वर. तेव्हा त्वरा करा आणि भरपूर मतांनी आम्हाला विजयी करा. आमचा कोड नंबर आहे 3. नमस्कार, मी भालचंद्र कदम. नमस्कार, मी सतीश तारे. आमच्या धमाल कमाल जोडीला निवडून देण्यासाठी लक्षात ठेवा आमचा कोड नंबर 4 आणि आम्हाला प्रचंड मताने निवडून देण्यासाठी टाईप करा FBF स्पेस 4 आणि पाठवा विसरू नका 57575 वर. आमचा कोड नंबर आहे 4. तुमच्या आवडत्या जोडीला फूबाईफूची महाविजेती जोडी करण्यासाठी तुम्ही त्यांना मतदान सुद्धा करू शकता, कारण आमच्या वोटिंग लाईन्स आता खुल्या झालेल्या आहेत आणि त्या दिनांक 14 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुल्या राहणार आहेत. वोटिंग करण्यासाठी तुम्हाला असं करायचंय, तुमच्या मोबाईलवर टाईप करा FBF स्पेस तुमच्या आवडत्या जोडीचा कोड आणि पाठवून द्यायचंय 57575 वर आणि लॉग ऑन करा www.zmarathi.com या वेबसाईट वर सुद्धा. टपाक टुपुक, ये क्या है? उसने हील वाला सैंडल पहना था. टपाक टुपुक खचाक खुशुक, अब ये क्या है? उसके पीछे से कोई चल रहा था. टपाक चुपुक पचाक पचाक पचाक, अब ये पचाक पचाक क्या है? आगे चिखल था. अटी तटीची स्पर्धा आणि आता बघायचंय की सिंहासन कुणाला मिळणार. रेणुकाताई. तर अशी 7 मजली हसवणूक घेऊन भेटूयात पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका ब्रुक बॉन्ड लेवल फूबाईफू 2 गोल 1 हार.